श्रीमद भगवद्गीता ही ज्या क्षेत्रावर घडली, ज्या युद्धाच्या वेळी घडली, त्यातल्या काही पात्रांचा म्हणजे या युद्धात भाग घेणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांचं व्यक्तिमत्व आपण पाहत होतो. आणि हा वात प्रकृतीचा जो भीम आहे त्याविषयी आपण काही माहिती घेतली. त्या भीमाचं एक आणि आपल्याला गमतीदार उदाहरण घेता येईल वाताचं, की त्यांनी हिडिंबा नावाच्या एका राक्षसी असलेल्या अशा स्त्रीशी लग्नही केलं होतं. त्यापासून त्याला घटोत्कच असा एक मुलगा झाला होता आणि मोठा तो मायावी शक्ती असणारा असा हा घटोत्कच होता. तर अशा तऱ्हेने काही वेळेला जी माणसाचा जो स्वभाव असतो किंवा जी व्यक्तिमत्व असतात ती आपल्याला नंतर त्याच्या वागणुकीत किंवा युद्ध झालं तरी त्या ठिकाणी ती आपल्याला दिसतात, नव्हे तर संपूर्ण जीवनात त्या प्रकृतीचा त्याच्यावरती परिणाम असतो. सर्वात मोठा भाऊ जो धर्मराज युधिष्ठिर, तो धर्म जो आहे यमधर्म त्या शक्तीपासून झालेला मुलगा, त्यामुळे तो नियमाला अत्यंत काटेकोर. यमधर्माने आपण म्हणतो यमालाच धर्म म्हणतो. यम ही मृत्यूची देवता आणि त्याला धर्म का म्हणायचं, कारण की जगात जर काही एक अटळ सत्य असेल तर हा मृत्यू म्हणजे परिवर्तन हे जगाचं अटळ सत्य आहे. सारखं बदलणं हा जगाचा स्वभाव आहे आणि हा जो बदल आहे त्या बदलाला आपण आपल्या व्यावहारिक भाषेत मृत्यू म्हणतो, परंतु एका दृष्टीने नुसता तो एक बदल असतो. म्हणून पुढे सुद्धा भगवद्गीतेमध्ये वर्णन करत असताना वासांसी जीर्णानी यथा विहाय म्हटले, जसे जुने कपडे आपण बदलतो तसं जीव जो असतो, आत्मा असतो, तो आपली शरीर बदलत जातो. आणि या दृष्टीने हा जो यमधर्म आहे त्याच्या धाकाखाली, म्हणजेच काय की सर्व व्यवस्थित चाललं तर मग वस्तूचा धाक वाटत नाही. पोलिसाची भीती कोणाला, की ज्याला कायदा मोडायचा आहे त्याला. जो कायदेशीर चालणार आहे त्याला पोलिसाची काहीच भीती नाही. तर हा यमधर्म जो होता तो अत्यंत काय म्हणूया आपण शास्त्रशुद्ध वागणारा, सर्वांवर वचक ठेवून त्याच्या सल्ल्याने पाची पांडव चालत असत, अशा तऱ्हेने हा यमधर्म होता. अर्थात त्याला एक काहीतरी काय म्हणूया आपण की थोडीशी उणीव ही त्याच्यात असावी लागते तशी आलेली होती. आणि ती म्हणजे त्याला द्यूताचा नाद होता. म्हणजे त्याला जुगार ज्याला आपण म्हणू, की शेवटी आयुष्य हे एक जुगार आहे असं वाटणं आणि एवढ्या काय म्हणूया आपण की निर्भयतेने कुठले तरी निर्णय घेणं, अशा तऱ्हेने काहीतरी विचित्र किंवा कुठली गोष्टी पणाला लावणं, असं एक जे हे व्यसन आहे ते त्या धर्मराजाला होतं. आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की हे द्यूत खेळण्यातून कौरवांना त्या ठिकाणी जिंकता आलं. हे पुढचं सुद्धा युद्ध आपण म्हणायला हरकत नाही. एकदा तर तो द्यूतात हरल्यानंतर त्याला वाचवलं, त्याला 2 असे वर दिले, त्यातून तो सुटका झाली. पण या कौरव मंडळींनी एकदा का माणसाला व्यसन असलं की त्याला थोडीशी संधी दिली, त्याला थोडंसं सांगितलं चला निघाले परत, आणि हे जे दुसऱ्यांदा त्याला द्यूत खेळायला बसवलं त्यातून मग तो सर्व हरला. त्या ठिकाणी द्रौपदीची विटंबना झाली आणि पुढे हे सर्व युद्धाचा प्रसंग उद्भवला. आता 2 भाऊ जे आहेत ते नकुल आणि सहदेव, तर अश्विनी कुमारांच्या शक्तीपासून झालेली ही 2 मुलं. हा नकुल जो होता तो अत्यंत पराक्रमी नाही, पण तो अत्यंत म्हणजे पराक्रमी होताच पण अत्यंत सुंदरही होता. तो फारच सुंदर होता. आणि तशाच त्यावेळेला द्रौपदीसारख्या असणाऱ्या ज्या काही सुंदर 2-4 बोटावर मोजण्या एवढ्या की ज्यांची ख्याती होती सौंदर्याविषयी, तशा स्त्रियांपैकी एका स्त्रीशी त्या नकुलाचं लग्नही झालेलं होतं. आणि हे 2 जुळे भाऊ माद्रीला झाले होते. म्हणजे माद्री या स्त्रीपासून त्यांनी जन्म घेतला होता. अशा तऱ्हेने ही 5 पांडव आणि या 5 पांडवांची जी द्रौपदी होती ती त्यांची 5 जणांमध्ये असलेली एक बायको. म्हणजे ज्या वेळेला एक पॉइंट जिंकून त्यांना द्रौपदी अर्जुनाला द्रौपदीने वरलं त्या ठिकाणी, पण ते सर्व घरी आले आणि कुंतीने न पाहताना आतून 5 भावात सारखं वाटून घ्या सांगितलं. अर्थात याच्यावर खूप मोठा उहापोह झाला, असं काही होणंही शक्य नव्हतं. परंतु त्या ठिकाणी येऊन श्रीकृष्णांनी, म्हणजे ते होते त्यावेळेला अज्ञात याच्यामध्ये की लपून बसलेले असताना ही घटना घडली होती, तरी कृष्णांनी त्यांना ओळखलं होतं. त्यामुळे ते बरोबर आले. मग त्यांनी मध्यस्थी करून
5 भावांमध्ये ही द्रौपदी ही बायको म्हणून राहिली होती. आणि या द्रौपदीला का खास सांगायचं, द्रुपद राजाची मुलगी ही, म्हणून तिला द्रौपदी म्हणायचे. आणि तिची विटंबना झाली त्या द्यूत प्रसंगामध्ये, म्हणजे तिला आणून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. आणि ज्या वेळेला स्त्रियांना अशा तऱ्हेने अत्याचार सहन करावे लागतात, स्त्रियांना कुठलीही किंमत देत नाहीत. म्हणजे आपण मागे पाहिलं की गांधारीला काही जीवनच नाही असंच मुळी आधी स्वतः जर धृतराष्ट्र वागवत असला तर आश्चर्य नव्हतं की त्याची मुलं आहेत त्यांना कुठल्याही स्त्रीची किंमत कळेल. आणि स्त्री पूज्य असणाऱ्या या संस्कृतीमध्ये अशा तऱ्हेने त्या द्रौपदीला पणावर लावणं आणि तिला म्हणजे धर्मराजाला तशा तऱ्हेचं करावं लागलं, तशा तऱ्हेची त्यांनी परवानगी दिली. भीम तर त्यावेळेलाही खूप चिडलेले होते आणि अशा तऱ्हेने त्या द्रौपदीला भर सभेमध्ये आणून विवस्त्र करण्याचा जेव्हा प्रसंग आला आणि केलं गेलं, आणि मोठे मोठे सगळे म्हणजे भीष्म, द्रोणाचार्य अशी सुद्धा मंडळी जेव्हा काही बोलली नाहीत, म्हणजे काय की राजसत्ता, कायदा पाळणारे, ज्यांच्याजवळ शस्त्रास्त्र आहे, ज्यांच्याजवळ अफाट मोठी शक्ती आहे, ती माणसं गप्प बसतात ज्या वेळेला स्त्रीला न्याय देत नाहीत, त्यावेळेला अशा तऱ्हेची मोठी महायुद्ध अटळ ठरतात. आणि या द्रौपदीच्या अपमानातून हे महायुद्ध यापुढे महाभारताचं लढलं गेलं. आणि त्यावेळेला ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आता भाग घेणार आहेत, म्हणून आपण त्यांच्याविषयीची ही माहिती घेतो. त्या ठिकाणी आपल्याला अजून काही जी कौरवांच्याकडची मंडळी आहेत त्यांची ही माहिती आहे ती आता आपण घेऊ. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.